नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। काय सांगाल आपण कशी या हास्य कलाकार किंवा अभिनय या गोष्टीमध्ये कशी अनुभव घेऊन किंवा काही गोष्टी कलाकार म्हणून कसं खरं तर आपलं तिथं बालपण दिलं आहे घाटकोपर मध्ये रमाकांत चाळ नंबर 104च्या मागे सांगायला फार बरं वाटतं की जिथं आपला जन्म झाला तिथं तुम्ही आज एका कलाकाराची मुलाखत घेण्यासाठी या ठिकाणी आला। काय सांगावं, या पूर्ण कारकिर्दीत माझ्या रामाबाई आंबेडकर नगरमधील माझ्या सगळ्या चळवळीच्या कार्यकर्त्यांचा मोठा भाग आहे। मला ज्यांनी पाठीवर थाप दिली आणि म्हणले की आशिष तू हे करू शकतो, तसं करत करत माझी सुरुवात झाली। माझ्या पाठीमध्ये म्युन्सिपाल्टी शाळा आहे, शाळेमध्ये माझं 1ली ते 7वी शिक्षण झालं आणि आपल्या सगळ्यांनी मला भरभरून श्रेय दिले। याचं श्रेय आपण पहिल्यापासून पुढे अभिनयाचे धडे घेतले की आपल्यामध्ये कलाकाराचं काय अवगुण होतं असे शिकल्यात आपण? अभिनयाचे धडे असं नाही सांगू शकत, पण हळूहळू मी 3री-4थीपासून या क्षेत्रात सुरुवात केली। तरुण मित्र मंडळ आहे आमच्या इथे, तिथे मला सगळ्यात पहिला चान्स भेटला आणि तिकडं सुरुवातीला मी 2 आवाज काढायचे, मिळून फुले आणि दादा कोणी। तिथून जी मी सुरुवात केली आणि मग थांबलो नाही। मग काही जण मला म्हणले की अशी जरा भरत जाधवचा आवाज शिक, अशोक सराफचा आवाज शिक। मग असं करत करत अजून मी बरेच आवाज काढायला। आजपर्यंत आपण किती संघटनेचा आवाज काढले तो आपल्याला कसा प्रतिसाद घडतो महाराष्ट्रामध्ये? म्हणजे बरेच आवाज आहेत तसे, पण ज्या आवाजावर मला सगळ्यात जास्त बक्षिसं भेटली तो म्हणजे लक्ष्मीकांत रेडे, भरत जाधव, अशोक सराफ, केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले, कृषी मंत्री शरद पवार साहेब आणि बरेच कलाकार आहेत। खेळ खेळूया पैठणीचा या कार्यक्रमासाठी भाऊजी म्हणून मला प्रत्येकजण बोलवतात। म्हणजे आता मला सांगायला फार अभिमान वाटेल की असं कोणतं गाव नाही तर मी जाऊन आलो आहे। म्हणजे सातारा म्हणा, सांगली, कराड, धुळे, औरंगाबाद, पुणे, चिपळूण, कोकण। आज सगळ्यात मोठा वाटा असेल तर माझ्या आईवडिलांचा असेल या कारकिर्दीत, पण आईवडिलांनंतरचा सगळ्यात मोठा वाटा असेल तर महाराष्ट्र बाजार पेठचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सन्मान्य डॉक्टर दांडगे यांचा, कारण की त्यांच्या या कार्यक्रमामुळे मी प्रत्येकाच्या मनात घराघरात। कौतिक दांडगे सरांना आपण कधी भेटलात आणि त्यांनी आपल्याला कसा पुढाकार दिला, कशी काय त्यांची ओळख झाली आणि आपण कोणत्या कोणत्या कलाकारांचे आवाज काढतात जर आमच्या प्रेक्षकांना काढून आदरणीय सन्माननीय डॉक्टर कौतिक दांडगे एक मोठे उद्योगपती आहेत। एक 6 वर्षापूर्वी माझी त्यांची एका कार्यक्रमात ओळख झाली आणि तिथं त्यांनी माझा परफॉर्मन्स बघितला आणि मला ते म्हटलं की आधी तर तुम्ही माझ्या ऑफिसवर या। मी तिकडे गेलो, त्यांच्यासोबत संवाद साधला। तर मला सांगायला आवडेल की मोठं व्यक्तिमत्व आहे, साधी राहणीमान आहे आणि खूप कार्यक्रम होतात। तर तुम्ही पण नक्कीच महाराष्ट्र बाजारपेठला भेट द्या। दादरला शिवाजी नाट्य मंदिरात त्यांचे कार्यक्रम होतात आणि मोठी गोष्ट आवाजाची। आशिष सातपुते हास्य कलाकार व विनोदी कॉमेडी कलाकार रमाबाई आंबेडकर नगरमधील, तर त्यांचे मित्र अविनाश कदम हे मनुष्य वाहतूक सेनेचे अध्यक्ष आहेत। त्यांच्या मित्रासंगती 2 गोष्टी संवाद साधू। नमस्कार। आशिष सातपुते माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगरमधले आमचे स्थानिक रहिवासी आहेत आणि आशिष सातपुतेंचा जो एवढ्या वर्षाचा प्रवास आहे तो मी खूप जवळून बघितलेला आहे। आज मराठी इंडस्ट्रीमध्ये मी बघतो की आपले अनेक कला। असं काय वाटतं की या साईबाबाच्या भूमिकेमध्ये? नाही, भूमिका करामागचं कारण असं असतं की आता जसं अविनाश सरांनी सांगितलं की वाढदिवस असला की मी जादूगार असतो, खेळ खेळूया पैठणीचं म्हटलं की भाऊजी असतो, तसं साईंचे जर काही कार्यक्रम निघले किंवा पालखी निघली तर मला साईबाबांची भूमिका करण्यासाठी खास बोलवतात आणि फार भरभरून प्रेम करतात त्या भूमिकेवर सुद्धा आणि माझ्यावर सुद्धा। साईबाबांची भूमिका करण्यासाठी तुम्हाला कशी प्रसिद्धी आहे, कसं आवडलं किंवा काय तुम्ही साईबाबाच्या भूमिकेमध्ये बघितलं जेणेकरून तुम्हाला तिची आवड निर्माण झाली? नाही, अविनाश सरांनी जसं सांगितलं की कलाकार हा कलात्मक असतो आणि असं म्हणतात समाजसेवक जबाबदार मी एका पक्षाचा पदाधिकारी म्हणून मला जे होतं त्यावेळेला मी त्यांना अनेक वेळेला बोललेलो आहे की साहेब तुम्हाला आर्थिक मदत लागली तरी बोललो कधीही तुम्ही न चुकता मला फोन करा। परंतु ते एवढे स्वाभिमानी आहेत, बघा तुम्हाला ह्यांचं तो दुसरं पण रूप सांगतो, एवढे स्वाभिमानी आहेत
की त्या आर्थिक मदतीसाठी नाही, परंतु एक प्रेमाची सद्भावना मनामध्ये ठेवून साहेब आमच्या पाठीशी फक्त तुम्ही उभे राहा. कारण कलावंतांना कुठे जर गेलात तर त्यांना त्रास देण्यात येतो, कधीकधी त्यांना हिणवण्यात येतं, परंतु अशा वेळेला आम्ही त्यांच्या मागे भक्कमपणे उभे आहोत आणि भक्कमपणे उभे राहणार हे मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना शब्द देतो. अशा रमाबाई आंबेडकर नगर स्लम एरियामध्ये असा एक कलाकार आजपर्यंत दबून होता आणि आता तो बाहेर निघला आहे. याच्याबद्दल तुम्ही काय बोलता आणि कसं सांगता? बघा, मी तुम्हाला एवढंच सांगेल की रमाबाई नगरमध्ये अक्षरशः हिऱ्यांची खाणे, हिऱ्यांची. आशिष सातपुतेंसारखे असे अनेक कलाकार आहेत, असे अनेक कलाकार आहेत की जे आजही गल्लीबोळामध्ये लपलेले आहेत. त्यांना स्टेजवर येऊन पुढे यायचं असतं. ह्याच आशिष सातपुतेंनी जवळपास ह्या स्टेजच्या माध्यमातून 20 ते 25 कलाकार आणलेले आहेत. मी त्यांची नावं तुम्हाला सांगू नाही शकत, पण माझा एक मित्र या ठिकाणी आहे, ॲक्टर श्याम ठोंबरे. तो देखील ह्या सगळ्या याच्यामध्ये मराठी इंडस्ट्रीमध्ये चांगलं नाव आहे. परंतु काय होतं की कधीकधी ही लॉबिंग जी असते ना, हे अशा कलाकारांना नडते आणि माणसाने माणसाला मोठंच करावं. पण मी बघतो की आशिष सातपुतेंना रामदास आठवले साहेबांचा सुद्धा आवाज येतो. कधीकधी तर मला एकदा फोन केला त्यांनी असंच नक्कल करण्यासाठी आणि शरद पवार साहेबांच्या आवाजात माझ्याशी त्यांनी हे केला. म्हणजे एवढा चांगला कलाकार ह्या माता रमाबाई आंबेडकर नगरामध्ये राहतो. मी तुम्हाला निश्चित सांगतो की एक दिवस हे आशिष सातपुते आमचे जसे लक्ष्मीकांत बेर्डे होते ना, तसंच आमच्यासाठी आमचा लक्ष आमचा आशिष सातपुते. हे होते आशिष सातपुते यांचे मित्र अविनाश जाधव, मनसे वाहतूक अध्यक्ष घाटकोपर. मी कॅमेरामन रामकुमारचं राहुल खंडीजोड, सत्य पोलीस टाईम, घाटकोपर, मुंबई. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.